नमस्कार. आजच्या क्राईम कथेमध्ये आपलं स्वागत आहे. मित्र दगाबाज आणि पत्नी विश्वासघातकी निघाली तर माणूस हतबल होऊन जातो. मित्राने आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवल्याचे समजताच माणसाच्या मनाची अवस्था विचार करण्यापलीकडे जाते. अशीच एक घटना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये खिलारवाडी गावात घडली. या गावामध्ये गजेंद्र विश्वनाथ शिंदे हा 55 वर्षीय इसम राहतो. याच गावात सागर किसन इंगोले हा 45 वर्षाचा इसम राहतो. गजेंद्र आणि सागर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. दोघांचीही कुटुंबे आहेत. एकमेकांचे नातेवाईक असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे चालूच असायचे. यामध्ये गजेंद्र हा सागरच्या घरी नेहमी जात असे. त्यावेळी सागर हा गजेंद्रच्या अगदी अगत्याने स्वागत करत असे. त्याचा पाहुणचार करत असे. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा झाल्या की गजेंद्र आपल्या घरी निघून जात असे. यावेळी सागरची बायको आपल्याकडे आलेल्या पाहुण्याचे अगत्याने चहापाणी देऊन पाहुणचार करत असे. तिचे ते अगत्यशील वागणे गजेंद्रला भावू लागले होते. आता तो सागरच्या घरी नेहमीच येऊ लागला. कधी कधी सागर घरात असताना तर कधी कधी तो नसताना सुद्धा घरात येऊ लागला. सागर नसला की त्याच्या बायकोबरोबर गप्पा मारत बसू लागला. गेल्या वर्षापासून गजेंद्रचे सागरच्या घरी येण्याचे प्रमाण वाढले होते. याआधी कधीतरी कोणत्या तरी निमित्ताने येणारा गजेंद्र आता सारखाच घरी येऊ लागल्याने सागरला ही बाब खटकत होती. पण तो काही बोलत नव्हता. सागर घरी असताना तो येत असल्याने सागरने इतके काही मनावर घेतले नाही. पण एके दिवशी सागर बाहेर गेलेला असताना गजेंद्र हा घरात येऊन त्याच्या बायकोशी चेष्टा मस्करी करताना सागरने पाहिले आणि सागरच्या मनात शंका आली. हा आपण नसताना आपल्या बायकोबरोबर गप्पा कसा काय मारतो? ही बाब योग्य नाही असं त्याला वाटलं. तसं त्यानं बायकोलाही विचारलं, पण तिने थरमातूर उत्तर देऊन सागरला टाळलं. हा प्रकार अनेकदा होत असल्याचं पाहून सागरच्या मनात संशयाने जागा घेतली. आता त्याला गजेंद्रचं हे वागणं चांगलंच खटकू लागलं. म्हणून त्याने स्पष्ट शब्दात मी नसताना घरी नको येऊस असं सांगितलं. मात्र गजेंद्रनं ही बाब मनावर घेतली नाही. त्याचे सागरच्या घरी येणे चालूच राहिले. या कारणावरून सागरने गजेंद्रशी भांडणंही काढले. पण गजेंद्रवर कोणताच परिणाम होत नव्हता. आता मात्र कहरच झाला. कारण एके दिवशी सागर हा बाहेर असताना त्याला त्याच्या समोरून गजेंद्र हा सागरच्या बायकोला घेऊन मोटरसायकलवरून जाताना दिसला. सागरच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही. पण त्याने पुन्हा एकदा निरखून पाहिले असता गजेंद्रच्या पाठीमागे सागरची बायकोच बसलेली होती. सागरचा राग अनावर झाला. घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीला झापले. पण सागरच्या पत्नीने त्याला पटेल असे उत्तर दिल्याने तोही गप्प बसला. एकदा गेली असेल आपली बायको त्याच्या गाडीवरून, पण असं 2-3 वेळा झालं. आता मात्र सागरची खात्रीच पटली की गजेंद्र आणि आपल्या बायकोमध्ये नक्कीच अनैतिक संबंध असावेत. त्याने आपल्या पत्नीला चांगलेच खडसावले. यापुढे तो घरी दिसता कामा नाही. तुझे त्याच्याशी संबंध असतील तर ते तोडून टाक असं त्याने सांगितलं. सागरने बायकोची कानउघाडणी केली होती, पण याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता. आता ते गुपचूप एकमेकांना भेटू लागले. सागरपासून ही बाबही लपली नव्हती. त्याचा गजेंद्रबद्दलचा राग वाढत चालला होता. मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2024चा दिवस सागर हा आपल्या कारमधून गावाकडे जात होता. तोच त्याला समोरून मोटरसायकलवरून गजेंद्र येताना दिसला. त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी बसलेली दिसली. आपण बाहेर गेल्याची संधी साधत हे दोघे फिरत आहेत हे समजून आल्यावर सागरचा संताप अनावर झाला. त्याने त्या दोघांचा पाठलाग केला आणि गजेंद्रची गाडी थांबवली. त्याला त्याने आपल्या कारमध्ये घेतले आणि कार चालू केली. तो इतका रागात होता की त्या रागाच्या भरात त्याने कुठेही गाडी न थांबवता आपली गाडी गारेगाव वाखरी करार रोड अशा ठिकाणी फिरवली. गारेगाव येथे थांबल्यावर त्याने पानपट्टी दुकानदाराकडून लोखंडी पाईप मागून घेतली. त्यानंतर तो गजेंद्रला घेऊन शिरभावी येथील फॉरेस्ट हद्दीत गेला. सायंकाळचे 7:30 वाजले होते. कारमधून गजेंद्रला त्याने खाली उतरवले. तुला मी माझ्या घरी येऊ नको, बायकोबरोबर बोलू नको असं सांगितलं होतं. तरीही तू घरी जात होतास, तिला मोटरसायकलवर बसवून बाहेर नेत होतास असं सागरनं गजेंद्रला विचारलं असता यावर गजेंद्रने त्याला उलट उत्तर दिले. तुला काय करायचं ते कर, आमचं प्रेम आहे. गजेंद्रचे हे उत्तर ऐकून सागरच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याने मागचा पुढचा विचार न करता लोखंडी पाईप गजेंद्रच्या डोक्यात मारला. एक घाव घालून तो गप्प बसला नाही.
तर त्याने लोखंडी पाईपचे सपासप वार केले. यात गजेंद्र निपचित होऊन खाली पडला आणि शांत झाला. तो मरण पावल्याचे लक्षात येताच सागर आपल्या कारमध्ये बसला आणि आपल्या घरी निघून आला. जसं काही घडलं नाही असा तो वागू लागला. इकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये शिरभावी येथील पोलीस पाटील यांनी फोन केला आणि सांगितले की साहेब, आमच्या गावात फॉरेस्ट हद्दीत एका व्यक्तीचा मृतदेह पडला आहे. अंगावर जखमा आहेत, खुनाचा प्रकार आहे अशी शंका येत आहे, तरी आपण लवकर यावे. शिरभावी हद्दीत खून झाल्याचे कळताच ठाणे अंमलदारांनी पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांना फोन लावून माहिती दिली. पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे हे आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन मोरे आणि पोलिसांना घेऊन घटनास्थळी गेले. मृतदेहाची पाहणी केली असता मृतकाच्या डोक्यात वार करण्यात आल्याचे दिसून आले. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शर्टाच्या खिशात पोलिसांनी पाहणी केली. त्यात एक ओळखपत्र मिळून आले. त्यावर गजेंद्र विश्वनाथ शिंदे, वय 55, राहणार खिल्लारवाडी, तालुका सांगोला असे लिहिले होते. पोलिसांनी लगेच खिल्लारवाडी गावात संपर्क साधला. तेथे गजेंद्रच्या नातेवाईकांना याबद्दल माहिती दिली. त्यांना गजेंद्रचा मृतदेह दाखवला असता तो त्यांनी ओळखला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. त्यानंतर तो नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आला. यावेळी गजेंद्रचा मुलगा सौरभ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी केला. नंतर पोलिसांनी खिलारवाडी गावात खबरी सोडले. गजेंद्रचे कोणाबरोबर भांडण, वैर होते का याची माहिती घेण्यास सांगितले. यामध्ये माहिती मिळाली की गजेंद्र यांचे नातेवाईक सागर किसन इंगोले, राहणार खिलारवाडी यांच्या घरी सतत येणे जाणे होते. काही दिवसापूर्वी मात्र या दोघांमध्ये भांडणे झाली आणि त्यावरून पोलिसांनी सागर इंगोले याचे घर गाठले, पण तो घरी नव्हता. गावातही त्याच्याबद्दल चौकशी केली असता तो मिळून आला नाही. यामुळे पोलिसांचा सागरविषयी संशय बळावला. त्याचा कसून तपास केला असता तो पंढरपूरकडे गेला असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्वरित त्याचा पंढरपुरात जाऊन शोध घेतला. त्याला 10 तासाच्या आत ताब्यात घेतले. सागर इंगोले याला सांगोला पोलीस ठाण्यात आणून त्याच्याकडे चौकशी सुरू केली, पण तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यावर पोलीस त्याला म्हणाले, आम्हाला गावकऱ्यांकडून सर्व माहिती मिळाली, खरं काय ते सांग, नाहीतर वेगळ्या पद्धतीने तपास करावा लागेल. असं म्हणताच सागर घाबरला आणि त्याने आपण लोखंडी पाईप गजेंद्रच्या डोक्यात मारून खून केला असल्याचे कबूल केले. सागर इंगोले याच्याकडून घटनेविषयी सविस्तर माहिती घ्यायची असल्याने पोलिसांनी त्याला न्यायालयात उभे केले आणि त्याला न्यायालयाने 5 दिवसाची कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत त्याने आपण गजेंद्रला का मारले याची सविस्तर माहिती दिली. धन्यवाद.